ए दाम्या, ए लले, कुठे बसला रे घरात? ये ना इकडे बाहेर. काय रे रमेश, काय झालं? काऊन ऑर्डर आले पार्वती काकू? ए लले, काऊन नाही येऊन राहिली आता बाहेर? कुठे लपली? ये ना. मला माहित आहे ती कोंबलीन तू घरात लपून बसली असेल. ये ना आता बाहेर. काय रे रम्या, काय झालं? काऊन ऑर्डर आली ती माय? काय झालं पार्वतीबाई, काऊन ऑर्डर आल्या आणि कोणा आणला एवढा आंब्याचा थैला? तेच तर दाखवासाठी सगळ्यांनी तुम्हाला बोलवलं. आणि ते लली आणि ती कोंबली ललीच्या घरात लपून बसली असेल दोघी जणी. अरे पण काय झालं सांगाल तर आम्हाला. थांबा ना, येऊ दे ना. त्या दाम्याले, त्या कोंबलीले आणि त्या ललीले सांगतो तुम्हाला काय गडबड पडली. सांगतो ना, थांबा ना जरासं. बरं बाई येऊ द्या, आम्हाला काय गडबड, आम्ही ऐकतो बसतो इथं शांतपणे. ए दाम्या, ये ना रे. किती वेळचा आवाज देऊन राहिली तू? तसंच आहे का बसला घरात तिच्यासोबत लपून? काय झालं पार्वतीबाई, काऊन ऑर्डर आल्या? तेच काय तुला माहितच नाही असं सांगून राहिला? तुला काय माहित नाही का त्या बायकोनं काय करामत केली ती? अरे आता काय केलं ललीनं? मला नाही माहित, तिनं तर काहीच नाही म्हटलं मला. कोणत्या टोळा सांगत तुला? ते कानकोंडी चोट्टी, एक नंबरची चोट्टी आहे वाली बायको. अरे बापरे रमेश, हे काय रे बा, काय चोराचारी झाली रे? आणि हे आंब्याचा थैला कोण आणला रे बा एवढा मोठा? अरे त्या आंब्याचीच तर करामत आहे ना दीपक भाऊ. बघा ना तुम्ही, आता मी माय सांगते ना काय झालं ते. त्या दिवशी त्या ललिताबाईनं काढली माय मायची, आता माय मायनं पकडलं त्याला आंब्यासाठी. त्याचीच होई करामत. ऐका ना आता, पाहा ना काय झालं पार्वतीबाई, सांगा तर मला तुम्ही. पहिले त्या ललीला आणि कोंबलीला बाहेर बोलो, घरात बसल्या तिला फोन. अरे हो, पण काय झालं ते तर सांगा, मी देतो ना आवाज त्याला. पहिले त्याला आवाज दे, नंतर मी सांगतो तुला काय झालं ते. अरे हो, मी आवाज देतो, पण हे आंब्याचा थैला एवढा मोठा कोणा आणला इथं? कोणाचे आहे आंबे? तेच तर मेन आहे. त्याला बोलतो तरी तुला सांगतो काय झालं ते मग. अरे बापरे, आता भाजीपाल्याहून झालंच होतं, आता हे आंब्याहून बी झालं का सुरू डबल? कायच करावं तुमचं. थांबा, देतो आवाज मी ललीले. हे लले, लले बाहेर ये बरं इकडं. इतकी आवाज सगळे देऊन राहिली तरी येऊन नाही राहिली. आता काय ती कानकोंडी? हे लले, लले ये बरं बाहेर. काय हो, काय झालं? किती वेळची वडून राहिली एवढं? काय झालं इतकं? माय काय साजूक होऊन पाळून राहिली हो. एवढं सगळे दिसून राहिले तरी म्हणून राहिली काय झालं म्हणून. थोडंसं काय वाटे का हो तुले? आणि तुम्ही काय करून राहिली इथं? एवढे सगळे जण कशासाठी आले एवढे? मा आता इले काय सांगा दाम्या, सांग रे, सांग काय झालं ते. आता तुला तरी काय माहित म्हणा. हे आंबे दिसून नाही राहिले का? काय झालं ते वरी म्हणून राहिली? अरे पार्वतीबाई, आता सांगता का काय झालं ते? किती वेळचे नुसते हेच चाललंय तुमचं, येऊ द्या आली ना, सांगा ना काय झालं ते. हा आता काय सांगणार आम्ही तुले? सांगतोस पाय ना ती कशी बोलून राहिली. म्हणजे साजूक होऊन पाहून राहिली ती कोंबलीन ती. म्हणजे असं काही झालंच नाही अशा करून राहिल्या. ते आंबे दिसून राहिले का तुला थैल्यात फुल भरलेले? आणि किती कवळे आंबे आहेत ते. हा त्या बायकोने त्या कोंबलीनं दुपारी इतके मोठे आंबे तोडून घेतले तर काय किती आंबे तोडले. आंबा सगळा तो वरपून आणला, काहीच ठेवलं नाही आंब्याला. थोडीशी आंबे ठेवले. किती आंबा आला होता, बारीक बारीक कैऱ्या सगळ्या तोडून आणल्या दोघीनं. ते काय सगळे झाडाचे तोडून आणले का आम्ही? खाली पडलेले होते सगळे कैऱ्या. काल हवेनं पडले होते, मग घेऊन आलो आम्ही. मग काय झालं तेवढं? आता हे तुम्हाला काही सांगतील, मी सांगतो तुम्हाला. काल हवा नव्हती सुटली का? सगळे झाडाचे आंबे खाली पडले होते यायच्या. मग मी कोमल गेलो होतो, घेऊन आलो खालचे. मग काय झालं? खालचे आणले तर माय बाई, तुला काय वाटते का हो? मी लपून पाहूनच राहिली होती ना. कशी सपासप हात वरी करून तोडायली होती सून, त्या थैल्यात भरायली होती. अरे दादा, काल कोणती हवा होती रे आणि कोणती हवा आली? तू सांग आता त्या बायकोले. मी जसं काय गेली ते आंबा नव्हता खाली पडून. त्या दोघी गेल्या अशा आंबे गोटे मारायला काय, हाताने तोडायला काय, अशा वरपू गेल्या आंब्याला. नाही, हे आंबे तर काय पडल्यासारखे दिसायले नाही, हे तर तोडल्यासारखेच वाटायले. त्याला काय ते देठ गिट बी दिसायले. हो तू सांग ना ते आता. त्या कांतीला विचार. कांतीला मी बोलावलं होतं तिथं. हे काय पडलेले आंबे होते का? यानं तोडलेले होतं. ए कोंबले, सांग ना, काऊन उभी राहिली तिकडे? कोणती सांग ना, तू बी होती की नाही तिथं? तिला कशाला विचारता काकू? खाले पडलेलेच होते ना तुम्ही, तर खरं बोला. तिथं खाले पडलेले तिथे येऊन राहिलो. आम्हाला तुम्ही लपून पाहिलं तरी तुम्हाला काय दिसलं की नाही तिथून? हो ना, तुला खोटी बोलायची सवय झाली ना आता. आम्ही भाजीपाला तरी खोटी बोलतो. एक नंबर खोटाटी आहे का तू? नाव्या, मला नाही विचारत तर कांताला विचार. कांता होती की नाही तिथं? मी कांताला आवाज दिला आणि कांताने तिच्या डोळ्यानं पाहिलं. विचार तिला बी. हो दामू भाऊ, खोटं नाही बोलतो खरंच. हे दोघी जणी तोडून लागल्या होत्या आंबे. आणि आंबे तुम्ही तर तोडले का हो? कच्च्याच कैऱ्या आहेत ना होते. त्याचं लोणचे होत नाही, काही नाही. लेस तोडल्या होत आहे ना. हो कांता पाहिलं तर सवय मनात बोलायची. त्याच्यात मनात बोलते का? तिथं काय हे होतं काय सगळ्याला सांगायला एवढं हे करायला? हो ललिताबाई, खरं असलं तरी बोलणारच ना. खोट्याला मी साथ देत असतो, खऱ्याला साथ देत असतो. अशा कशा म्हणून राहिले तुम्ही? हो तुम्हाला सवय आहे ना त्याच्यात ढवळाढवळ करायची. चालल्या तिथं म्हणून राहिले. तुम्हाला तर मस्त मजाच वाटून राहिली असलं का मावाली? तिला कशाला वाटत आहे? तिला कशाला वाटत आहे? ते खरीच बोलून राहिली ना. तुलाच काय वाटायला पाहिजे ना. भाजीपाला थोडंसं 2-3 मागे काय नेले त्या दिवशी. काय बोलून राहिली होती? काल मले बी किती बोलली हो तू. हा माझोऱ्या तपासायली हे पाहिले तर मी काय करू? सांगत आम्ही आता इले. काय बोलाले तू? तर शेताकडेच होती, शेताकडून केव्हा गेली याच्या आंब्याकडे आंबे आणायले तू? गेली तर गेली, हे एवढे मोठे आंबे तोडून आणत असते का? कैऱ्याच महिने ते कच्च्या एवढे तोड असते का? तुला लागत असते तर मागून घेतले असते. पार्वती काहून का नाही म्हणलं असतं का तुला? मग मी तिला तेच म्हणलं ना. हा मागून नेले असते 4-5 आंबे ठीक आहे, बाजूला मागून नेले तर दिले असते. मी हिच्यासारखं केलं असतं. पण नाही, थैलीच भरून नेलं दोघीनं. थैलीच भरली. नाही ललिताबाई, तुम्ही एवढे आंबे नव्हते आणायला पाहिजे. जर तुम्ही आणले असतील तर कच्च्या साईन ते कैऱ्या, त्या कच्च्या कैऱ्याचं काय करता? नाही 2-4 असे तुम्ही आणते असले नेहमी तर काही फरक नसता पडला. पण एवढ्या मोठ्या एकदम नाही आणायला पाहिजे तुम्ही. हा तर मग काय झालं? आता तोडले मी तर मग पैसे द्यायला तयार आहे ना. मी म्हणलं होतं पार्वती काकुले तुम्हाला पैसे देतो म्हणून. अरे ललिताबाई, पैशाचा प्रश्न नाही ना, पण ते कवळेच आंबे आहे ना. त्या आंब्याचं तुम्हाला बी काही नाही करता येत. एवढे मोठे आंबे काय केले असते तुम्ही? अरे रम्या, तिला मुद्दाम करायचं होतं रे. मुद्दाम केलं रे तिनं. तिला आंबे की तोडायची नव्हती, खायची नव्हती, काही नाही. मुद्दाम दाटून केलं तिनं. तिनं त्या भाजीपाल्याचा बदला घेतला आणि तिचा आपण भाजीपाला कोणाला रे? मी उचकणे देते ते आपल्याला. ती कोंबली पाय ना, एक शब्द बोले ना, कशी कानकोंड्यासारखी उभी राहिली. कोणत्या दम ती कोंबली नुसती भडकून द्यायचं काम करते कोंबली. आणि दुरून उभी राहते पाहिजे तमाशा.
माय हो काकू, मी कधी भरकून दिलो मला कोण अशा म्हणून राहिल्या? काय कोंबले, काय म्हणून राहिली तू? तुझी वाली काही लाजमाज वाटते की नाही व त्या दिवशी? हा, मला बोलली आणि इले जाऊन सांगून दिलं म्हणून राहिली तिथून. जाऊ दे बा, याच्या मागला काय पुरत नाही. कोणती वेळ होती माय, गेलो ललिताबाई सोबत, किती मोठी भानगड आली माय. आता दामे सांग, आता काय करायचं आंब्याचं? सांग, एवढे मोठे आंबे तुझ्या बायकोन तोडून ठेवले, आता करायचं काय आंब्याचं? नाही पार्वती काकू, हे तुमचं एकदम बरोबर आहे. एवढे मोठे कवळे आंबे त्या लल्लीन तोडायला नव्हते पाहिजे. कोमलला बी समजायला पाहिजे ना, गेल्या दोघी जणी तिथं आंबे तोडून घेऊन आल्या. जाऊ दे, आता काय हे निपटून टाका. तुम्ही पैसे म्हणसाल तर पैसे देतो बा तुम्हाला याचे, नाही तुम्ही सांगा काय करायचं ते. मला वाटलं नाही तू असं बोलशील म्हणून बायको सारखाच पैशाचं घमंड टाकून राहिला तू पण. अरे पार्वतीबाई, पैशाचं घमंड नाही दाखवू राहिलो ना. आता बा तुमचं एवढं नुकसान केलं तर बा म्हणलं मग मी भरपाई करून देतो. आता माझ्याजवळ दुसरा काय इलाज आहे? मग ते आंबे काय पुन्हा झाडाला लावून देणार आहे का वापस तुम्हाला मी? नाही पार्वती काकू, ते बरोबर आहे ना, दामू पाटील बरोबर म्हणाले ना. आता ते आंबे थोडी झाडाला वापस लावता येते. एक तर ते काम करा, देऊन टाका सगळ्या लोकांना जरा जरा, नाही तर मग दामू पाटील अजून पैसे घेऊन टाका. पाय बा तुमच्या हिशोबाने कसं आहे ते. नाही दीपक भाऊ, बरोबर आहे तुमचं, पण हे कसे पैसे घेशी नसते ना. आपण गावातले ना सगळे, तर पैसे घेशी थोडी घेत असते. आणि तुम्ही म्हणले तसे हे आंबे आता झाडाला थोडी वापस लावता येते जाऊन. बरोबर आहे तुमचं. आपण एक काम करू, वाटून टाकू सगळ्याला. आणि दामू पाटील, पैसे घेशी काय नाही हो. हे फक्त आता काय बा असं एकदा तोडले, असं तोडा नाही डबल डबल, म्हणून तुम्हाला सांगायसाठी आली ती माय. याच्यात काही एवढे हे नाही माय. हे सगळे आंबे वाटून टाक बरं सगळ्याला, काही आपल्याला पैसे घेशी नाही पाहिजे त्याचे. मी कुठे पैसे मागायला आले होते यायले, पण हेच घमंड टाकून राहिली नाही बाई. आणि इले समजायला पाहिजे ना की इतक्या बारीक कैऱ्या कशा तोडायच्या, काय नाही विचार करून तोडायच्या ना. कसं तोडा कसं वाटलं असं बरं इले. जाऊ दे काकू, आता तोडल्या पण आता खरंच असं तोडा लागत नव्हतं. आता खरंच मोठं पण करा, जाऊ द्या, देऊन टाका आता सगळ्याला वाटून टाका. आता कैऱ्याचं तरी काय करावं, हे काय खात नाही तेवढं मोठे एकट्याच घरात. हो नाही, तसंच करून टाका, सगळ्याला वाटून टाका ते. जाऊ द्या, निपटा मॅटर इथं. उगाच आपलं काय हे करणे राहते नाही. गाव संबंध आहे ना आपले. तुम्ही म्हणसाल तसं बा, आपल्याला तर काही हे नाही. जे म्हणाल तुम्ही तसं करून टाकू आपण. लले, आता गावातले लोक म्हणून राहिले आणि ते दाम्या म्हणून राहिलं, म्हणून मी आता चूप बसली. याच्यानंतर तू असं केलं ना, पाहिलेले आंबे त्याच्यात खतम केले होते ना मावाले. आता दुसऱ्या रेल्यात आंबा आहे त्याला तसंच करा तू. हो, आणि तुम्ही यायचं नाही मावारात भाजीपाला घ्यायला. कवा नेला लले, कवा पाहिलं तू आम्हाला झोळ्या भरून वारातला भाजीपाला नेता नाही. चाली म्हणून राहिली तोडता दिसलो का आम्ही तुले? हो, रोज असते नेता, रस्त्याने जाता परत येता परत. नाही लले, तो घमंड काय जात नाही लले, तू कशी वा, तुला तो जात नाही तो घमंड. ललिता, बस कर ना आता. एवढे मोठे आंबे तोडून आणले तरी तू त्याला बोलूच राहिली. बदल ना आता, बस बरं शांत. हो, जाऊ द्या. चल बरं माय, चल बरं घरी. हो, चला बरं सगळे. चला, ते आंबे हे करून टाका आणि चला निघू इथून आता. बस झालं. काय मंडळी, मग आवडला का आजचा व्हिडिओ? मग झाला आता नुकसान, आता करणार काय आता मग सगळ्या वाटून टाकतो आंबे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.